everyone. My name is Swara. माय नेम इज आरुष. नमस्कार. आज आपण इतिहासातील एक अद्भुत धैर्यवान आणि मात्र नवीच्या शक्तीनं अतप्रोत भरलेली कथा हिरकणी सादर करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतील राहणारी एक साधी दूधवाली पण मनाने सिव्विल, जिने मातृत्वाच्या आवडीने आपल्या स्वतःच्या जीवनाची पर्वा न करता रात्रीच्या काळोखात प्रचंड उंच कडा उतरून आपल्या बाळापर्यंत पोहोचण्याचा जीवघेणा प्रवास केला. या कथेतून आपण एकच गोष्ट शिकतो, धैर्य कुठेही असू शकत, ते रायगडावर असू शकत किंवा साध्या आईच्या मनातही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरकणीच्या या पराक्रमीची दखल घेत हिरकणी बुरुज उभारला. वी वेलकम आवर 4th स्टँडर्ड स्टुडंट फॉर देअर परफॉर्मन्स. थँक यू. हिरा किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुसरे नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन, दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये, हो जगन हे न्यार झालं जी. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातील जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ एकलं घरी. दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. गडाच्या दरवाजाजवळ येताच हिराने ते पाहिलं आणि पहारेकऱ्यांना दरवाजा उघडण्याची तिनं विनंती केली. या पदरपसती तुमच्या पुढे मला जाऊ द्या. पण माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी. आई बाबानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवली. पोटासाठी तरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण पिलांची चावूल, झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राही. राजाज्ञेमुळे दरवाजा उघडणं शक्य नसल्याने तिचे म्हणणे कोणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असणारं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिराने किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीवपणाला लावण्याच्या बरोबरीचे होते.
आई 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 आणि त्याच अवस्थेत गड उतरून ती आपल्या घरी परतली. घरी परतताच पहिल्यांदा तिनं आपल्या बाळाला कुशीत घेतलं. बाळाच्या दर्शनानं त्या आईला जो आनंद झाला तो मात्र जखमांच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने मोठा होता, जास्त होता. आपल्या मुलांच्या जडणघडणीमध्ये स्वतःचे मी पण बाजूला ठेवून मुलांवरती स्वतःचा जीव ओवाळून टाकणाऱ्या प्रत्येक घरातल्या हिरकणीला आमचा मनपूर्वक सलाम. स्नेहदीपच्या या हिरकणीच्या थीमला जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे.